नमस्कार. आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज सकाळच्या शिल्लक राहिलेल्या भातापासून चवदार व टेस्टी रेसिपी बनवणार आहे. आता इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता ह्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचे. आता इथे पाण्याला उकळी आल्यावर ह्याच्यामध्ये भात टाकून घ्यायचा. आता मी दुपारच्या जेवणासाठी रेसिपी बनवणार आहे. तर एकदम छान चवदार अशी रेसिपी आहे आणि उन्हाळा स्पेशल आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता इथं अर्धी वाटी दही घ्यायचे आणि इथं कोथिंबीर पण बारीक कट करून घ्यायची. मिरची एक घेतलेली आहे, ती पण बारीक कट करून घ्यायची. आता इथे मिरची एकदम बारीक कट करून घ्यायची. आता थोडेसे जिरे घेतलेले आहेत, थोडंसं हिंग घ्यायचे चिमूटभर आणि कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा. आता या दह्यामध्ये साखर आणि चिमूटभर मीठ टाकून घ्यायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. आता ही चमच्यानं अशा पद्धतीनं फेटून घ्यायचे दही. तर एकजीव छान साखर होण्यासाठी अशा पद्धतीने फेटून घ्यायचे. आता इथं दही पण एकदम छान असं फेटून झालेलं आहे. तुम्हाला जर जास्त दही घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त पण दही घेऊ शकता. आता इथं भात एकदम छान असा मऊ झालेला आहे. तर आता ही एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं बघू शकता. तर गरम असल्यामुळे एकदम छान मऊ झालेला आहे. आता इथं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता सर्व भात मी याच्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता हे जे फेटलेलं दही आहे ते याच्यावर टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. आता इथं दही मिक्स झालेलं आहे बघू शकता या भातामध्ये. आता गॅसवर तडका पॅन ठेवायचे आणि ह्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकायचे. आता इथे मी तुपाची फोडणी देणार आहे. मोहरी आणि जिरे टाकायचे सुरुवातीला. आता इथे मोहरी, जिरे तडतडलेले आहेत. आता याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आणि कढीपत्ता पण टाकून घ्यायचा याच्यामध्ये. आता चिमूटभर हिंग टाकले. आता गॅस बंद करायचा आणि ही ह्या भातामध्ये टाकून घ्यायची फोडणी. थोडीशी वरून कोथिंबीर पण टाकायची. आता कोथिंबीर मिक्स करून घ्यायची. तर कोथिंबीरमुळे एकदम छान चव लागते या दही भाताला. तर एकदा नक्की बनवा या पद्धतीनं. आता ही फोडणी याच्यावर टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.